Hello friends, this is Vittal presenting the world famous poem If. मित्रांनो, ज्यांच्या कथासंग्रहावर आधारित जंगल बुक हा चित्रपट जगप्रसिद्ध झाला, अशा या रुडयार्ड किपलिंगची ही अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी कविता आज आपण पाहणार आहोत. सन 1910 मध्ये प्रकाशित झालेल्या इफ या मूळ कवितेच्या 4 कडव्यांपैकी केवळ 3 कडवी इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील इंग्रजी पाठ्यपुस्तकात पेज नंबर 87 वर समाविष्ट केलेली आहे. प्रत्येक स्टँजामध्ये 8 ओळी असून 3 कडव्यांची ही एकूण 24 ओळींची कविता आहे. मित्रहो, कविता स्पष्ट करण्यासाठी मी प्रथम कवितेच्या 2 किंवा 4 ओळी वाचन करून त्यातील शब्द किंवा वाक्प्रचारांचे अर्थ व समानार्थी शब्द सांगणार आहे. त्यानंतर त्या ओळींचा मराठीत अर्थ, त्यामध्ये वापरलेले काव्यात्मक अलंकार आणि प्रत्येक कडव्याच्या शेवटी आपण त्या कडव्याची राईम स्कीम किंवा यमक योजना पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. फ्रेंड्स, जस्ट लुक ॲट द टायटल ऑफ द पोएम. केवळ 2 लेटर्सच्या या अगदी छोट्या शब्दावर आधारित या कवितेत कवी थ्रूआउट द पोएम कंडिशनल क्लॉजेसचा वापर करून वडिलांच्या भूमिकेतून त्याच्या मुलाला सल्ला देत आहे. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्याने कसे वागले पाहिजे, एक परिपूर्ण आणि उत्तम व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण बाळगले पाहिजे, याबाबत कवी त्याच्या मुलाला मार्गदर्शन करत आहे, सल्ला देत आहे. कवितेची सुरुवातच कवीने कवितेच्या टायटलने केली आहे. इफचा अर्थ होतो जर. कवी म्हणतो, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लूजिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. आता या ओळीमध्ये कीप युअर हेड याचा अर्थ नॉट गेट अँग्री किंवा रिमेन काम, शांत राहणे किंवा न रागवणे असा आहे. कवी त्याच्या मुलाला सल्ला देताना म्हणतो, जेव्हा तुझ्या आजूबाजूचे लोक तुझ्याबाबत संतापतात, चिडतात, रागावतात आणि दोष तुलाच देतात किंवा त्यांच्या संतापण्याचे खापर तुझ्या डोक्यावर फोडतात, तेव्हा तू जर स्वतःला शांत ठेवू शकलास, रागावला नाहीस. या 2 ओळीमध्ये कवीने अँटिथेसिस या काव्यालंकाराचा वापर केला आहे, ज्यामध्ये त्याने 2 परस्पर विरोधी संकल्पना मांडल्या आहेत. कीप युअर हेड अँड लूजिंग देअर्स. नेक्स्ट लाईन्स 3 and 4 बघा. इफ यू कॅन ट्रस्ट युअरसेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. या ओळीमध्ये मेक अलाउन्स फॉर याचा अर्थ कन्सिडर व्हॉट अदर्स वॉन्ट टू से, म्हणजे इतरांचे म्हणणे विचारात घेणे असा होतो. कवी म्हणतो, जेव्हा लोक तुझ्यावर शंका घेतात, तेव्हा जर तू स्वतःवर विश्वास ठेवू शकलास, परंतु त्यासोबतच त्यांच्या शंकांचे कारण तू विचारात घेऊ शकलास किंवा त्यांचं बोलणं तू विचारात घेऊ शकलास. या 3ऱ्या आणि 4थ्या ओळीमध्ये सुद्धा ट्रस्ट आणि डाऊट अशा 2 परस्पर विरोधी संकल्पनांचा केलेला वापर हे अँटिथेसिस या काव्य अलंकाराचे उदाहरण आहे. पुढे बघा, लाईन नंबर 5 and 6. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग ऑर बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईज. इथे बघा, बीइंग लाईड अबाउट म्हणजे फॉल्स थिंग्स स्पोकन बाय अदर्स, त्याबाबत खोटं किंवा असत्य बोलले जाणे. येथे कवी त्याच्या मुलाला उद्देशून बोलतो, एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी जर तू वाट पाहू शकलास आणि वाट पाहून कंटाळला नाहीस, म्हणजे संयम ठेवू शकलास. पुढची लाईन बघा, ऑर बीइंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईज, किंवा तुझ्याबाबत असत्य बोलले जात असेल तेव्हा तू खोट्या गोष्टींना बळी पडला नाहीस किंवा तू सुद्धा खोटे बोलायला लागला नाहीस. पुढे पहा, ऑर बीइंग हेटेड डोंट गिव्ह वे टू हेटिंग. या ओळीमध्ये गिव्ह वे टू हेटिंग याचा अर्थ अलाउड हेट्रेड टू टेक कंट्रोल ऑफ वनसेल्फ, म्हणजे द्वेषाला आपल्यावर नियंत्रण मिळवू देणे असा आहे. या ओळीचा अर्थ बघा, जरी इतरांकडून तुझा तिरस्कार केला गेला, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, तरी तू मात्र
कुणाचाही तिरस्कार किंवा द्वेष करू नको, किंवा द्वेषाला तुझ्यावर नियंत्रण मिळवू देऊ नको. अँड येट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज. या ओळीतील डोंट लुक टू गुड म्हणजे नॉट टू बी परफेक्ट, स्वतःला निष्णात किंवा परिपूर्ण मानणे. आणि टॉक टू वाईज म्हणजे शो ऑफ वन्स नॉलेज, ज्ञानाचा दिखावा किंवा प्रदर्शन करणे. आता या ओळीचा अर्थ डोंट थिंक दॅट यू आर बेटर अँड परफेक्ट. आणि तू इतरांपेक्षा चांगला किंवा परिपूर्ण आहेस असं समजू नकोस, आणि तुझ्या ज्ञानाचे प्रदर्शन किंवा दिखावा सुद्धा करू नकोस. मित्र, शेवटच्या या ओळीमध्ये TOO या शब्दाचा 2 वेळा केलेला वापर हे रिपिटेशन या काव्य अलंकाराचे उदाहरण आहे. आणि या फर्स्ट स्टँजाची राईम स्कीम किंवा यमक योजना A BC अशी आहे. फ्रेंड्स, लेट्स सी द सेकंड स्टँजा. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतो, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम. जर तू स्वप्ने पाहू शकलास आणि त्या स्वप्नांना तुझा मालक होऊ दिले नाही, किंवा तू त्या स्वप्नांचा गुलाम बनला नाही, जर तू विचार करू शकला आणि त्या विचारांना तुझे ध्येय बनवले नाही. मित्रांनो, या ओळीतून कदाचित कवी त्याच्या मुलाला सांगू इच्छितो की तू स्वप्ने बघ, त्या स्वप्नांवर विचार कर आणि त्या स्वप्नांना तू तुझे ध्येय बनव. पुढील 2 ओळी पहा. इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज 2 इम्पॉस्टर्स जस्ट द सेम. येथे ट्रायम्फचा अर्थ विक्ट्री म्हणजे विजय, डिझास्टरचा डिफीट म्हणजे पराजय, आणि इम्पॉस्टरचा अर्थ डिसिवर्स म्हणजे लबाड, ढोंगी किंवा फसवे असा होतो. इथे कवी म्हणतो, जर तुला जय पराजयाशी सामना करावा लागला आणि विजयाचा उन्माद आणि पराजयाचा शोक किंवा दुःख न करता या दोन्ही लबाड किंवा ढोंगींना तू एकसारखे वागवू शकलास. येथे ट्रायम्फ आणि डिझास्टर या 2 परस्पर विरोधी संकल्पनांचा वापर हे अँटिथेसिस या काव्य अलंकाराचे उदाहरण आहे. तसेच ट्रायम्फ अँड डिझास्टर यांना कवी इम्पॉस्टर्स म्हणजे ढोंगी, लबाड, फसवे असे म्हणतो, म्हणजे त्यांना ह्युमन क्वालिटी किंवा मानवी गुणवैशिष्ट्ये देऊन संबोधतो. तेव्हा इथे कवीने पर्सॉनिफिकेशन हा सुद्धा काव्य अलंकार वापरला आहे असे म्हणता येईल. पुढे बघा. इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रूथ यू आर स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. येथे ट्विस्टेड बाय म्हणजे चेंज्ड बाय, बदलणे किंवा विपर्यास करणे, आणि नेव्ज म्हणजे डिसऑनेस्ट पीपल्स, अप्रामाणिक किंवा फसवे लोक. अर्थ बघा. फसवे किंवा खोटारडे लोक मूर्खांना जाळ्यात पकडण्यासाठी तू बोललेल्या सत्याचा विपर्यास करतात किंवा त्यात बदल करून सांगतात, तेव्हा ते वास्तव सत्य तू ऐकू शकलास किंवा सहन करू शकलास. नेक्स्ट लाईन्स बघा. Or watch the things that you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. येथे stoop म्हणजे bend forward किंवा bow down, पुढे झुकणे, आणि worn out means बोथट किंवा जीर्ण झालेले. आता या ओळींचा अर्थ पहा. किंवा ज्याच्यासाठी तू आयुष्य वेचले अशा गोष्टी तुटताना म्हणजे उद्ध्वस्त होताना तू पाहू शकलास, आणि उठून बोथट साधनांनी, हत्यारांनी त्या गोष्टींना पुन्हा उभा करू शकलास. मित्रो, या सेकंड स्टँजाची राईम स्कीम किंवा यमक योजना ABCD अशी आहे. थर्ड स्टँजा बघा. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. या ठिकाणी कीप युअर व्हर्च्यू म्हणजे कीप युअर गुडनेस, चांगुलपणा टिकवून ठेवणे, आणि लूज द कॉमन टच याचा अर्थ रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल म्हणजे सर्वसामान्यांशी संपर्क तोडणे असा आहे. इथे कवी काय म्हणतो पहा. जर तू सर्वसामान्य जनतेशी बोलला आणि बोलताना चांगुलपणा टिकवून ठेवू शकला, किंवा थोर किंवा मोठ्या किंवा महान व्यक्तींसोबत वावरताना सामान्य जनतेशी संपर्क तोडला नाही किंवा सामान्यांशी संपर्कात राहू शकलास. नेक्स्ट लाईन्स बघा. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच. या ठिकाणी फौज या शब्दाचा अर्थ एनिमीज म्हणजे शत्रू,
आणि काउंट विथ यू याचा अर्थ इक्वली इम्पॉर्टंट टू यू म्हणजे तेवढेच महत्त्वाचे असणे असा आहे. आता अर्थ बघूया. जर तुझे शत्रूच नाही तर प्रेमळ मित्रसुद्धा तुला दुखावू शकत नसतील. जर सर्व माणसे तुला सारखीच महत्त्वाची वाटली आणि त्यामध्ये एकालाही तू अति महत्त्व दिले नाही, म्हणजे इफ यू कॅन ट्रीट ऑल पीपल इक्वली अँड डोंट गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू एनीवन. पुढे पहा, कवी म्हणतो, इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. इथे अनफॉरगिव्हिंग मिनिटचा अर्थ टाईम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन, अमूल्य किंवा कधीही न थांबणारी वेळ. आणि 60 सेकंड्स वर्थ डिस्टन्स रन म्हणजे मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाऊट वेस्टिंग, प्रत्येक सेकंदाचा सदुपयोग करणे. अर्थ बघा, जर तू कधीही न थांबणारी किंवा अमूल्य वेळ प्रत्येक सेकंदाचा उपयोग करून भरून काढू शकलास. इन these lines, minute or time is personified by using the human quality of unforgiving. येथे कवीने पर्सॉनिफिकेशन हा काव्य अलंकार वापरला आहे. लास्ट 2 लाईन्स बघा. Yours is the earth and everything that's in it, and which is more, you will be a man, my son. इथे कवी त्याच्या मुलाला सल्ला देताना म्हणतो, ह्या सर्व गोष्टी जर तू करू शकलास तर ही धरणी, हे विश्व आणि ह्या विश्वातील सर्व काही तुझेच असेल. आणि मग काय, माझ्या बाळा, तू एक परिपूर्ण व्यक्ती होशील. शेवटच्या या ओळीमध्ये वास्तवता अतिशयोक्ती करून सांगितली आहे. हे हायपरबोली या शब्द किंवा काव्य अलंकाराचे उदाहरण आहे. या लास्ट स्टँजाची राईम स्कीम AB CD अशी आहे. मित्रो, इफ यू कॅन या शब्दसमूहांचा कवीने वारंवार केलेला वापर हे ॲनाफर या फिगर ऑफ स्पीचचे उदाहरण आहे. या शब्दसमूहांच्या रिपिटेशनमुळे काव्याला म्युझिकल इफेक्ट प्राप्त झाला आहे. मित्रांनो, या ठिकाणी मला समजलेली, मला कळालेली कविता मी माझ्या पद्धतीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या काव्याचा एवढाच भावार्थ असू शकतो असे गृहीत धरून चालणार नाही. प्रत्येक वाचक काव्याचा त्याच्या पद्धतीने, त्याच्या आकलनानुसार अर्थ काढत असतो. तरीही मी आशा करतो आपणाला ही कविता चांगल्यापैकी समजली असेल. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असाच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.